लोकसभा निवडणुकीच्या मतदानाला अवघे काही तास शिल्लक असून राज्य उत्पादन शुल्क विभागाने अवैध दारू निर्मिती, विक्री व वाहतुकीविरुद्ध कारवाई तीव्र केली असून शनिवारी रविवारी राबविलेल्या विशेष मोहिमेत 20 गुन्ह्यात विभागाने 11.25 लाखांचा मुद्देमाल जप्त केलाय। सविस्तर वृत्त असे की लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीचे मतदान 7 मे रोजी होणार असून जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांच्या आदेशाने जिल्हाभरात रविवारी सायंकाळी 6 वाजल्यापासून ड्राय डे घोषित करण्यात आलेला आहे। त्या अनुषंगाने राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून मागील 72 तासांपासून अवैध दारू निर्मिती, विक्री व वाहतुकीविरुद्ध विशेष मोहीम राबविण्यात येत असून रविवारी दुय्यम निरीक्षक बाळू नेवसे यांच्या पथकाने अकलूज शहराच्या हद्दीत अकलूज इंदापूर रोडवर अनिल धनसिंग राजपूत वय 38 वर्षे राहणार बक्षी परगा तालुका दक्षिण सोलापूर हा त्याच्या उंडाई सेंट्रो कार क्रमांक MH12 AN 5627 मधून 4 रबरी ट्यूबमध्ये 480 लिटर हातभट्टी दारूची वाहतूक करताना पकडले। त्याच्या ताब्यातून 2,23,800 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला। ही कारवाई निरीक्षक सचिन भवड, दुय्यम निरीक्षक बाळू नेवसे, सहाय्यक दुय्यम निरीक्षक आलेत शेख, जवान गजानन जाधव, तानाजी जाधव व वाहन चालक मारुती जडगे यांच्या पथकाने केली आहे। जिल्हाभरात राबविलेल्या हातभट्टी दारू निर्मिती ठिकाणांवरील मोहिमेत राज्य उत्पादन शुल्क विभागाचे पथकाने रविवारी सकाळच्या सुमारास दक्षिण सोलापूर तालुक्यातील मळेगाव तांडा येथील विविध हातभट्टी ठिकाणावर धाडी टाकून 180 लिटर हातभट्टी दारू व 12,450 लिटर गुळ मिश्रित रसायन 4,86,950 किमतीचा मुद्देमाल जप्त केला। शनिवारी निरीक्षक जगन्नाथ पाटील यांच्या पथकाने केगाव शिवाजीनगर परिसरातील हातभट्टी ठिकाणावर छापा टाकून रुकेश लक्ष्मण चव्हाण वय 21 वर्षे या इसमास 3500 लिटर रसायनासह पकडले। दुय्यम निरीक्षक अंजली सरबदे यांनी देशमुख वस्ती केगाव येथे हातभट्टी ठिकाणावर छापा टाकून 700 लिटर रसायन जप्त करून जागीच नाश केले। दुय्यम निरीक्षक सुखदेव सिद्ध यांनी वैराग तालुका बार्शी येथून अजित बाबासाहेब करांडे या इसमास 4.5 लिटर विदेशी दारू विक्री करताना पकडले। तसेच त्यांच्या पथकाने सौरभ बाळू गेले या इसमास 9.5 लिटर बियर व 5.5 लिटर विदेशी दारू विक्री करताना उपळाई तालुका बार्शी या ठिकाणी गुन्हा नोंदवला। दुय्यम निरीक्षक समाधान शेळके यांनी अक्कलकोट उत्तर पोलीस स्टेशन हद्दीत हॉटेल त्रिशूलमधून अल्ताफ रमजान शेख याच्या ताब्यातून इम्पेरियल ब्ल्यू विस्की 180 मिली क्षमतेच्या 9 बाटल्या व किंगफिशर बियर 750 मिली क्षमतेच्या 10 बाटल्या व अक्कलकोट ते हन्नूर रोडवरील प्रशांत चायनीजमधून विनायक अशोक जाधव याच्या ताब्यातून इम्पेरियल ब्ल्यू विस्की 180 मिली क्षमतेच्या 12 सीलबंद बाटल्या जप्त करून दोन्ही आरोपींविरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी कायद्यानुसार गुन्हा नोंदवला। शनिवारी निरीक्षक माळशिरस सचिन भवड यांच्या पथकाने महूद तालुका सांगोला येथील हातभट्टी ठिकाणावर छापा टाकून 900 लिटर रसायन जागीच नाश केले। तसेच लखन रामचंद्र पवार वय 30 वर्षे याला त्याच्या स्प्लेंडर मोटारसायकल क्रमांक MH45 AA 6356 वरून प्लास्टिक कॅनमधून 35 लिटर हातभट्टी दारूची वाहतूक करताना पकडून त्याच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे। दुय्यम निरीक्षक अकलूज बाळू नेवसे यांच्या पथकाने शिंगोर्णी तालुका माळशिरस येथे अजित उत्तम बोडरे वय 28 वर्षे याच्या ताब्यातून देशी दारू टँगो पंच 180 मिली क्षमतेचे 27 बाटल्या जप्त केल्या। दुय्यम निरीक्षक सांगोला सौरभ भोसले यांच्या पथकाने हतीत तालुका सांगोला या ठिकाणी रखमाजी बाळा शिंदे यांच्या हातभट्टी ठिकाणावर छापा टाकून 950 लिटर रसायन जप्त करून जागीच नाश केले। आचारसंहिता कालावधीत राज्य उत्पादन शुल्क विभागाने एकूण 402 गुन्ह्यात 323 आरोपींना अटक करण्यात आलेली आहे। या कारवाईत विभागाने 12,754 लिटर हातभट्टी दारू, 1,73,320 लिटर गुळ मिश्रित रसायन, 705 लिटर देशी दारू, 345 लिटर विदेशी दारू, 206 लिटर बियर, 1727 लिटर ताडी, 243 लिटर गोवा राज्यातील दारू व 47 वाहने जप्त केली आहेत। जप्त केलेल्या दारू व इतर साहित्याची किंमत 89,18,000 असून वाहनांसह एकूण जप्त मुद्देमालाची किंमत 1,36,85,000 इतकी आहे।